नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही एकाच व्हिडिओत बघणार आहोत। माझी ही पफ स्लीव्ज 10.5 इंचाची आहे। तर आपण नेहमीप्रमाणे जशी कटिंग करतो तशी आपण घडी मारून घेऊ। अशी घडी टाकली की 10.5 इंच इथे मार्किंग करून घेऊ। आपण नॉर्मली 10.5 ची 11.5 करतो, तर मला पपसाठी कपडा जास्त घ्यायचाच आहे ना वरती, म्हणून मी 10.5 वरतीच मार्किंग केली। आणि इथे वरती आपण 4 इंचावरती मार्किंग करू। माझ्या या क्लायंटला पप भरपूर प्रमाणात पाहिजे आहे, म्हणून मी 4 इंच घेतले आज। इकडे 10.5 इथे मी 3 वरती मार्किंग करते। इथे मी हे माप आपला जेवढी छाती असते जेवढी आपली छाती असते तिचा 1/4 भाग करून जे माप येईल त्यामध्ये 1 इंच मिळून मी इथलं माप घेत असते। तर माझी 28 ची छाती, 28 ची छाती म्हणजे 7 चौक 28 आणि त्यात 1 इंच मिळून म्हणजे 8 इंच माप येईल। त्यात 1.5 इंच इथे फिटिंगसाठी आणि राहिलेल्या मापाचा आपण मध्य काढून अशा प्रकारे आपण मापे टाकीत असतो। इथे हे कमीत कमी 1/4 इंचाची मार्किंग करायची एवढी, आणि आकार देऊन टाकायचा अशा प्रकारे। आपल्याला ही पफ स्लीव्ज शिवायची, मग इथे कमीत कमी 2 ते 2.5 इंच घ्यायचं। तर मी 2 इंचाचं माप घेते। 2 इंचावरती अशी मार्किंग केली। इकडनं अशा प्रकारे आपण इथे फिटिंगसाठी जे 1.5 इंच माप घेतलेलं आहे त्यामध्ये मिळवून घ्यायचा तो आकार। अशा प्रकारे हा आकार आपण देत असतो। आणि इथे खालच्या साईडला दंडघेर आपला जो असेल, आता या क्लायंटचा दंडघेर 4 इंच आहे, तर 4 इंचाचं माप टाकायचं प्लस त्यात 1.5 इंच फिटिंगसाठी। मग अशा पॉइंट जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने ही पफ स्लीव्ज कटिंग होत असते। तुम्हाला मापे टाकून जर कसे ते कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी परत दुसरा पण व्हिडिओ बनवेल। माझ्याकडे पफ स्लीव्ज रेग्युलर स्टिच करण्यासाठी येत राहते। अशा प्रकारे ही कटिंग करून घेऊ। अशा प्रकारे ही कटिंग पूर्ण झालेली आहे। आता मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेते। अशा पद्धतीने मी अस्तर कटिंग केलेली होती आणि मी ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेतला आहे। आपण आता स्टिच करू। दंडघेराच्या बाजूनी इथे टिप टाकून पलटी करून घ्यायचा। उरलेला कपडा कटिंग करून मग पलटी टाकायचा, म्हणजे आपल्या कामात पण फिनिशिंग दिसते। जेवढं आपण नीटनेटकं आणि फिनिशिंगमध्ये काम करू तेवढं ते दिसायला पण छान वाटतं काम, आणि क्लायंट पण आपल्याकडे आकर्षित होते।
साईडचा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने बाही तयार होते. आता आपल्याला हिला चुन्या टाकायच्या. आपल्याला आर्म होलसाठी जोडून जेवढा कपडा उरेल तेवढ्या कपड्याच्या चुन्या घालायच्या असत्या. तर आपण ही पहिली जी कटिंग केलेली ती आपली तेवढ्यासाठीच असते. आपल्याला ही मार्किंग भेटते. तर ही मार्किंग जी भेटलेली आहे त्याच्यावरतीच आपण चुन्या टाकायच्या. ही जी आपण पफ स्लीव्ज टाकतोय तिला प्लेटा खूप छोट्या छोट्या न घेता थोडे मोठ्या साईजच्या प्लेटा जर घेतल्या तर छान असा पफ तयार होतो. इथे मध्यभागी पण अशी मार्किंग करून घ्यायची. या मार्किंग आपल्याला वरच्या साईडनी दिसतात. आपण आता चुन्या टाकू. तर यामध्ये प्रकार असत्या. काही चुन्या या दिशेने पण टाकत्या आणि काही चुन्या या दिशेने पण टाकत्या. तर अशा वेगवेगळ्या चुन्या टाकून पफ क्रिएट होतो. तर आपल्याला आज विरुद्ध दिशेला अशा प्रकारे चुन्या टाकायच्या आहे आणि पफ तयार करायचा आहे. तर मी कमीत कमी 4 चुन्या म्हणजे 4 प्लेट्स टाकते. आपण जी चुनी टाकतोय, जी प्लेट टाकतोय आपण, ती याच्या बाहेर न जाऊन देता त्या एका आकारामध्ये घ्यायच्या म्हणजे इकडे पफ तयार होतो. अशा प्रकारे आपली चुन्या टाकून झाल्या की आपली स्लीव्ज तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान पफ तयार झालेला आहे. त्यासाठी आपण जी कटिंग केलेली होती ती आणि स्टिच करून झाल्यावरती जो फरक येतो तुम्हाला कळाला असेल. आणि हा जेव्हा आपण वेअर करतो ब्लाऊज तेव्हा हा पफ खूप छान पद्धतीने खांद्यावरती दिसतो. माझ्या चॅनलवरती मी हे ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकेल. तो बघितला की तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा लूक नक्की कळेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक पण करा, शेअर पण करा. धन्यवाद.